माळी मडवी न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया देशभरातल्या विविध राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी। हिंदी आणि आसाम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचा सिंगापूर इथं स्कुबा डायव्हिंग करत असताना अपघात होऊन निधन झालं होतं। त्यांचं पार्थिव गुवाहाटी इथं अंतिम दर्शनासाठी ठेवलं असता लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी जुबिन गर्ग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 1300 भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू झालेला आहे। यातील तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची बोली 1 कोटीहून अधिक लागली असल्याचं सांगितलं जाते। या मूर्तीची खरी किंमत फक्त 10 लाख रुपये इतकी आहे। ही लिलाव प्रक्रिया 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे। यामध्ये अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती, पॅरालिम्पिक विजेत्यांचे बूट या गोष्टींचा समावेश आहे। यातून प्राप्त होणारी धनराशी ही गंगा नदी नियोजित कार्यासाठी वापरली जाणार आहे। अलवर इथं राजस्थानचे वनमंत्री संजय शर्मा यांनी दुचाकीवरून प्रवास करत करणी मातेचं दर्शन घेतले। या जंगली भागात दुचाकी वाहनांना अनुमती दिली आहे, मात्र जंगलामध्ये वन्य प्राण्यांचा धोका असल्याने इकडे तिकडे फिरण्यास बंदी घालण्यात आली। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी वृंदावन इथं कॅबिनेट मंत्री राकेश शर्मा यांच्याद्वारे ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त केशवधाम इथं आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथा सोहळ्याला भेट दिली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की अयोध्येत श्रीरामांचं बालरूप विराजमान झाले, मात्र श्रीकृष्णाच्या जन्मभूमीविषयी अजूनही वादविवाद आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकारचा मंत्री विस्तार झाला असून काँग्रेस नेता विवेक वेंकटस्वामी, अदलुरी लक्ष्मण कुमार आणि वाकिटी श्रीहरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या शपथविधीवेळी राज्यभवनात काँग्रेसचे अन्य मंत्री आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित होते। झारखंडमधील गाढवा जिल्ह्यात मेराल इथं 25 वर्षीय रमेश परिया या आदिवासी तरुणाला हत्तीनं चेंगरून मारल्याची घटना घडली। या घटनेनंतर गावातील लोकांनी वनविभाग आणि प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त केलाय। दरम्यान जंगली प्राणी आणि मानवतातील संघर्ष या घटनेकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय। राहुल गांधी हे पप्पू आहेत आणि ते पप्पू सारखेच बोलतात असं विजय कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर देखील टीका केली। पंजाबमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती। 1988 मध्ये 11 लाख क्युसेक पाणी आलं होतं, मात्र यावेळी 16 लाख क्युसेक पाणी आल्यानं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। पंजाब सध्या भीषण परिस्थितीमध्ये असून या नैसर्गिक आपत्तीशी लढा देतोय। यावर बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या नैसर्गिक आपत्तीशी लढत असतानाच पुन्हा उभं राहण्यासाठी न्यू पंजाबचा रोडमॅप देखील सादर केलाय। हिमाचल प्रदेशातून मान्सून परतीच्या वाटेवर असून यावर्षी 50 पेक्षा जास्त जागांवर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाले। त्यामुळे हवामान खात्यानं मान्सूनच्या परतीची बातमी देताच हिमाचलकर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। या बातमीसह विविध राज्यातील घडामोडींमध्ये आता आपण इथेच थांबतोय। अशाच देशभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।